Hello students, good morning everyone. Now today we are going to learn with our new lesson, that is the necklace part 1. आज आपण आपल्या नवीन लेसनला स्टार्ट करणार आहोत. लेसनचं नाव आहे द नेकलेस पार्ट 1. Now let we start page number 18. The necklace part 1. Methaldi was a pretty and charming girl, born as if by an error of fate. Error of fate means by mistake of destiny. By mistake of destiny म्हणजेच नशिबाची चूकभूल. It means that Methaldi. In this lesson there is one girl named Methaldi, and Methaldi was a pretty and charming girl. So Methaldi was a very beautiful, pretty and charming girl. म्हणजे Methaldi नावाची एक मुलगी आहे आणि ती खूप सुंदर आहे. She is a pretty and charming. Born as if by an error of fate. Born as if by an error of fate. Fate means destiny. म्हणजे ती नशिबाच्या चुकीने. By an error of destiny. By mistake of destiny she born. म्हणजे नशिबाच्या चुकीने तिने जन्म घेतला. But where? Now see. Into a family of clerk. Means Methaldi's father was a clerk. So by mistake of destiny Methaldi born in the clerk family. म्हणजे नशिबाच्या चुकीने तिने क्लर्कच्या फॅमिलीमध्ये जन्म घेतला. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. Now Methaldi was pretty and charming girl, as well as her dreams are also very high, and her dreams are luxurious or lavish. Means she was dreaming that my life should be a luxurious life, or my life should be a lavish life. म्हणजे तिचं असं स्वप्न होतं की आपली जी काही लाईफ असावी ती खूप लक्झरियस असावी, लॅविश असावी. सो but her family condition was poor. Her family was a poor family. So because of that her dreams are not going to be fulfilled. मग त्यामुळे तिचे ड्रीम्स कसे होत नव्हते, फुलफिल होत नव्हते. अँड इन दॅट शी मॅरिड विथ अ ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. आणि त्यातच तिचं लग्न कोणाशी झालं? सी मॅरिड विथ अ मिनिस्ट्री ऑफ ऑफिसर इन द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. म्हणजे एका एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या ऑफिसमधल्या एका व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं. शी ड्रेस्ड प्लेनली because she had never been able to afford anything better. She was dressing very plainly because why? Because she cannot afford the what we say like that higher price or higher cost dresses. म्हणजे ती जास्त महागडे असे कपडे अफोर्ड करू शकत. शी कॅनॉट अफोर्ड म्हणजे तिला परवडत नव्हतं. अफोर्ड मीन्स परवडणे. तिला परवडत नसायचं. वाय? बिकॉज हर हजबंड ऑल्सो वॉज नॉट सो रिच ॲज शी थिंक. म्हणजे तिचे हजबंड, तिचे पती जे होते, तिला वाटत होतं की खूप श्रीमंत पती मिळावा, श्रीमंत फॅमिली असावी, बट नॉट लाईक दॅट. पण तसं काहीही नव्हतं. सो शी कॅन नॉट अफोर्ड द हायर कॉस्ट ड्रेसेस. शी suffered endlessly, feeling she was until to all the luxurious of life. She was dreaming that my life should be a luxurious life. Endlessly म्हणजे ती शेवटपर्यंत प्रयत्न करत होती की प्रयत्न देखील आणि शिवाय स्वप्न देखील पाहिजे. शेवटपर्यंत तिने स्वप्नांचा पाठलाग सोडला नाही की माझी लाईफ ही लक्झरियस असावी. माय लाईफ शुड बी अ लक्झरियस लाईफ. She suffered because of her shabby, poorly furnished house. She was having house, but her house was not well furnished or lavish. It means that तिच्याकडे घर होतं पण ते घर अगदी श्रीमंत व्यक्तीचं घर ज्या प्रकारे असतं
त्या प्रकारे तिचं घर नव्हतं. तिच्या घरामध्ये जे काही फर्निचर होतं ते सुद्धा अगदी हायर किंवा रिच किंवा हायर फॅमिलीतल्या घरातल्या फर्निचरसारखं नव्हतं. शी वॉज सफरिंग बिकॉज ऑफ दॅट. वाय? बिकॉज ऑब्वियसली हर फ्रेंड वॉज ऑल्सो from the rich family, and when if the Methodist friend will come to meet her, then she will get embarrassed about her house. म्हणजे तिला अर्थातच काहीतरी लाजिरवाणं वाटत असेल की माझे फ्रेंड्स हे रिच फॅमिलीतून आहेत, त्यांच्या घरामध्ये फर्निचर अशा प्रकारचं आहे, अँड इन माय हाऊस माय फर्निचर वॉज नॉट लॅविश ॲज लाईक दॅट हाऊस. आणि तिला अर्थातच मनात असं वाटत असणार की माझं घरातलं फर्निचर हे अगदी लॅविश त्यांच्या घरातल्या फर्निचरसारखं नाही आहे. सो शी वॉज सफरिंग फ्रॉम दॅट कंडिशन. मग तिला काय सफर करावं लागायचं? तर ही कंडिशन सफर करावी लागायची. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटिस्ड tormented her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms perfumed for afternoon chats with close friends. Now her dream was what? My house should be a very luxurious mansion. Mansion म्हणजे महाल. म्हणजे तिला काय वाटायचं? माझं घर एक महाल असलं पाहिजे. मॅन्शन, खूप मोठा महाल असल्यासारखं माझं घर असलं पाहिजे. अँड इन दॅट ग्रँड मॅन्शन देअर शुड बी अ व्हेरियस रूम्स. इन दॅट ग्रँड मॅन्शन देअर शुड बी अ व्हेरियस रूम्स. तिथे खूप साऱ्या रूम्स असल्या पाहिजेत. देन आफ्टर दॅट smaller rooms perfumed for afternoon chat with close friend, and I should be chit chat with my friend आफ्टरनून. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलवून तिथं चिटचॅट म्हणजे गप्पा मारल्या पाहिजेत. अँड माय हाऊस शुड बी अ लक्झरियस मॅन्शन विथ व्हेरियस रूम्स, व्हेरियस परफ्यूम रूम्स. म्हणजे तिथं खूप सुंदर असा दरवळ असला पाहिजे माझ्या घरात, खूप मोठं घर असलं पाहिजे. लॅविश फर्निचर विल बी देअर. आणि माझ्या घरामध्ये खूप प्रकारचं फर्निचर हे असलं पाहिजे. शी वॉज ड्रीमिंग लाईक दॅट. आणि संध्याकाळच्या वेळेला मी माझ्या मैत्रिणींना बोलवून तिथं चिटचॅट केलं पाहिजे, अशा प्रकारचं तिचं स्वप्न होतं. येट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग. येट म्हणजे अजूनपर्यंत शी हॅड नो रिच ड्रेसेस. शी वॉज नॉट हॅविंग अ कॉस्टली ड्रेसेस, रिच ब्रँडेड ड्रेसेस. म्हणजे तिच्याकडे खूप असे महागडे जास्त कॉस्टली असे ड्रेसेसही नव्हते. शी वॉज नॉट हॅविंग अ कॉस्टली ड्रेसेस और नो ज्वेल्स. इवन शी वॉज नॉट हॅविंग अ ज्वेलरी. म्हणजे तिच्याकडे काही प्रकारचे दागिने देखील नव्हते. नथिंग. अँड शी वॉज नॉट हॅविंग नथिंग प्रिशियस और एनी लक्झरियस लाईफ मटेरियल. म्हणजे तिच्याकडे असंच काहीच मटेरियल नव्हतं की तिला तिची लाईफ लक्झरियस वाटावं. इवन नॉट ड्रेसेस और ज्वेलरीज, शूज, सँडल, whatever the things she want टू बी अ लक्झरियस लाईफ. म्हणजे तिला तिची लाईफ लक्झरियस बनवण्यासाठी ज्या काही वस्तूंची गरज होती त्यापैकी काहीही वस्तू तिच्याकडे नव्हत्या. शी वॉज नथिंग. अँड दीज वेर द ओनली थिंग शी लव्ड. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, to be invited, to be sought after. And she wanted so much to charm, to be invited, to be sought after. Means she was what she was wanting, too much of charm and to be invited or to be sought after, but she was nothing any else instead of that. Then she had a rich friend, but she was having a rich friends. Her friend circle was belonging with the rich family, so she was having very rich friends. A former schoolmate at the convent whom she avoided visiting because afterwards she would weep
with regret, despair and misery. Now see, her schoolmate was there. She, at the convent, means she belongs from the convent school. So her convent school friend was there, whom she avoided visiting, to whom she was avoiding. Why? Because obviously that friend will be that friend should be belong from the rich family. म्हणजे ती एक कॉन्व्हेंट फ्रेंड होती तिची. There is not mentioned that was a man or woman, but friend. Okay, for that convent friend she was avoiding. म्हणजे त्या कॉन्व्हेंट फ्रेंडला ती अवॉइड करायची. अवॉइड करणे म्हणजे टाळणे. ओके, त्या कॉन्व्हेंट फ्रेंडला ती टाळायची. कशासाठी? विजिटिंग म्हणजे भेटायला जाणे. टू मीट हर, तिशी अवॉइडिंग टू मीट हर. Because afterwards she would weep with regret, despair and misery. Why? Because she was thinking that afterwards she will if she will meet to that convent friend, then afterwards she would weep with regret, despair and misery. म्हणजे त्याच्यानंतर तिच्या मनाला असं वाटेल की बाबा ते कॉन्व्हेंट फ्रेंड कशी आहे, मी कशी आहे, त्या तिची लाईफ कशी आहे, माझी लाईफ कशी आहे, अशा प्रकारचे जे मनामध्ये भाव येतील. मीन्स शी वूड फील दॅट रिग्रेट, डिस्पेअर अँड मिझरी. दॅट feelings of mind she want to avoid, so she was avoiding to meet to that friend. म्हणजे या फिलिंग्सला तिला अवॉइड करायचं होतं म्हणून ती तिच्या फ्रेंडलाच अवॉइड करत होती. One evening her husband come with an air of triumph, holding a large envelope in his hand. Look, he said, here's something for you. Means one day, one evening her husband came from the office and her husband was having something in his hand. Her husband was having something in his hand and he was holding an envelope. म्हणजे त्याच्याकडे काय होतं? एक एनवेलप होतं, म्हणजे लिफाफा होता. and her husband said to Mathilde that look, here is something for you. म्हणजे तो तिला काय बोलला? ए बघ, माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे. मीन्स he was thinking that if I will show to her that thing, then she will be happy. So he was happy, and in happy moment or in happy mind he said to that Mathilde that look, here is something for you. She tore open the paper and drew out a card. And she tore the envelope, म्हणजे तिने ते envelope फाडलं. and she drew out a card. drew out means she took out one card from that envelope. म्हणजे त्या envelope मधून तिने एक कार्ड बाहेर काढलं. on which was printed the words, and on that card there is something to be that the Minister of Education and George Ropanma request the pleasure of M&M Luzil's company at the ministry on the evening of Monday, January 18th. Means there was a invitation letter. That was a invitation letter, and on that invitation letter was written that on the evening of Monday 18th January, on the evening of Monday 18th January, you both are invited for the Minister of Education. You both are invited from the Minister of Education. म्हणजे एज्युकेशन मिनिस्टर जे आहेत, एज्युकेशन Mr. George Ramopan requests the pleasure of M&M Luzil's company at the ministry. Means there are that names of Minister of Education ministers. म्हणजे त्या एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या ऑफिसमधले जे काही हायर पोस्टचे मिनिस्टर्स होते त्यांचे हे नेम्स आहेत आणि त्यांनी एक पार्टी अरेंज केलेली होती आणि त्या पार्टीसाठी त्यांनी यांना बोलवलेलं होतं. त्याचं ते इन्व्हिटेशन कार्ड होतं. इन्स्टेड ऑफ बीइंग डिलाइटेड ॲज हर हजबंड हॅड होप. मीन्स her Mathilde's husband was thinking that
शी विल बी हॅपी while seeing that invitation card. म्हणजे ती हे कार्ड बघताना किंवा आफ्टर सीइंग दिस ऑल while seeing this म्हणजे हे ते कार्ड बघताना किंवा बघून झाल्यानंतर ती आनंदी होईल असं who was thinking, that Methodist husband was thinking, but not happen like that. She threw the invitation on the table resentfully. After reading that invitation card, she threw that invitation card. But her husband was thinking that she will be happy, but she didn't. And muttered means पुटपुटणे. म्हणजे आपण काहीतरी असं आपण चिडलेलं रागवलेलं असताना कसं तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलतो. सेम लाईक शी मटर्ड म्हणजे हळूहळू तोंडातल्या तोंडात पुटपुटणे किंवा बोलणे. What do you want me to go with that? What do you want me to do with that? म्हणजे तुला काय वाटते मी याच्यासोबत काय करावं? What do you want to do with me? And what do you expect me to wear if I go? And if you are expecting, first she asked one question that what do you want? What should I do with that card? म्हणजे तिने पहिला प्रश्न विचारला की what should I do with that card? मी या कार्ड सोबत काय करू? And afterwards she asked that if you are thinking that I should have come with you with that party, then what should I wear? म्हणजे तिने काय प्रश्न केला की मी या कार्ड सोबत काय करू? आणि जर का तुझी इच्छा असेल की मी या इन्व्हिटेशन कार्ड आहे मग आपण तिथं पार्टीला तुझ्यासोबत यावं अशी जर का तुझं म्हणणं असेल, then what should I wear? तर मी घालू काय? बिकॉज शी वॉज नॉट हॅव्हिंग अ रिच ड्रेसेस, कारण तिच्याकडे रिच ड्रेसेस नव्हते. सो आणि ती मिनिस्टर ऑफ एज्युकेशनची पार्टी होती म्हणजे अर्थातच तिथे खूप मोठे लोक येणार होते. अँड शी वॉज नॉट वॉन्ट टू एम्बॅरस म्हणजे तिला त्यावेळी सर्वांच्या पुढं लाजिरवाणं स्वतःला असं फील करून घ्यायचं नव्हतं, म्हणून तिला असा प्रश्न पडला की मी आता घालू काय? ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. He stammered. Why? The dress you go to the theater in, it seems very nice to me. So, same like any husband, her husband also said like that. He hadn't thought of that. म्हणजे मी त्याबद्दल विचार नाही केलेला आहे. He stammered. आणि तो शांत एक थोडा वेळ बसून त्यानं उद्गारलं. स्टॅमर्ड म्हणजे शांत थोडा वेळ थांबून पुन्हा वाक्य काहीतरी बोलणे. And he stammered. Why? The dress you go to the theater in, it seems very nice to me. आणि तो थोडा वेळ शांत थांबून काय बोलला की ड्रेस नाही आहे असं कसं बोलतेस तू? द ड्रेस यू वेअर टू गो टू द थिएटर इन म्हणजे आपण थिएटरमध्ये जाताना तू जो काही ड्रेस घातला होतास, दॅट सीम्स व्हेरी नाईस टू मी. आणि तो ड्रेस मला तुझा खूप आवडतो, तू त्यामध्ये खूप छान दिसतेस. अशा प्रकारे त्याने तिची स्तुती केली आणि त्याने ती वेळ टाळून न्यायचा प्रयत्न केला. ही ट्रायड टू कन्व्हिन्स द मेथडी टू गो विथ हर. म्हणजे त्यानं प्रयत्न केला की आपण असं कन्व्हिन्स केलं तर मेथडी आपल्यासोबत पार्टीला येऊ शकेल. सो ही ट्रायड फॉर दॅट. Now remaining part we will see in the next period. So till that time you have to read the lesson very carefully and pick out the difficult words with its meaning. Thank you.